पाठ 8 मोलाचे अन्न. मुलांनो, रोजच्या आपल्या जेवणामध्ये कितीतरी पदार्थ असतात. भाजी, भाकरी, भात, कोशिंबीर, चटणी, बरोबर आहे की नाही? तर हे जे अन्न आपण खातो ते कसं तयार होतं हे माहितीये तुम्हाला? तुम्हाला माहितीये, हे अन्न शेतामध्ये तयार होणाऱ्या अन्न पदार्थांपासून बनतं, बरोबर? पण नक्की हे शेतामध्ये सुद्धा कसं बनतं हे आता आपण बघूया. उन्हाळ्याच्या दिवसात शेतीच्या मशागतीची कामं सुरू होतात. मशागतीसाठी पहिल्यांदा शेत नांगरतात, मातीची ढेकळं फोडतात, जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात. मग मृगाचा पाऊस पडला की उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीचा वाफसा होतो. म्हणजे तापलेल्या जमिनीवर पावसाचं थंड पाणी पडलं की जमिनीतून वाफ येते. मग शेतामध्ये पेरणी करतात. समजा आपण बाजरीची पेरणी केली तर काही दिवसांनी बाजरीची रोपं मातीतून डोकं वर काढतात. बाजरीच्या जोडीनं शेतात तणही वाढतं, ते मात्र काढून टाकायचं. पावसाच्या पाण्यावर बाजरीची ताटं जोमाने वाढतात. हळूहळू त्यांना कणसं लागतात, त्यामध्ये दाणे भरायला लागतात. मग काय, पाखरांच्या झुंडीच्या झुंडी कोवळे दाणे खाण्यासाठी येतात. मग गोफण फिरवून त्यांना पळवून लावावं लागतं. दाणे पूर्ण भरले की कापणी करायची. म्हणजे शेतात आलेली सगळी कणसं कापून गोळा करायची. नंतर मळणी करायची, उफणणी करायची. म्हणजे कणसांपासून बाजरीचे दाणे मिळतात. मळणी म्हणजे काय माहितीये तुम्हाला? करून बघूया आपण. अर्ध घमेलं भरून भुईमुगाच्या वाळलेल्या शेंगा घ्या. त्याचे 2 सारखे भाग करा. एका भागातल्या शेंगा हाताने सोलून दाणे काढा. किती वेळ लागला? भरपूर वेळ. आता दुसऱ्या भागातल्या शेंगा एका कापडी पिशवीत बांधा, त्याला काठीनं धोपटा. नंतर पिशवी मोकळी करून शेंगा सुपात ओता. काय दिसलं? सुपात घेतलेल्या शेंगा फुटल्यात आणि दाणे बाहेर आलेत. ही झाली शेंगांची मळणी. आता शेंगा पाखडा. शेंगा पाखडल्यावर काय झालं? टरफलं सुपातून खाली पडली आणि दाणे सुपातच राहिले. कारण का? तर टरफलं आहेत हलकी. ती पाखडताना वाऱ्यामुळे उडून दुसरीकडे पडली आणि दाणे असतात जड, ते राहिले सुपात. म्हणजे उफणणी करताना वाऱ्याचा उपयोग करून दाणे आणि टरफलं वेगळी करतात. पण आजकाल शेतामध्ये मळणी आणि उफणणी यंत्रांनी करतात. यंत्रामध्ये मळणी आणि उफणणी एकाच वेळी होते. कापणी केलेली कणसं यंत्रात घातली की दाणे मोकळे होतात आणि यंत्राला बांधलेल्या पिशवीत गोळा होत राहतात. कणसातली टरफलं आणि इतर कचरा लांब जाऊन पडतो. पूर्वी जेव्हा यंत्र नव्हती तेव्हा मळणीसाठी बैलांची मदत घ्यावी लागायची आणि उफणणी करण्यासाठी थोड्या उंच जागेवर उभं राहून मळणी केलेलं धान्य सुपात घेऊन जमिनीवर सोडलं की वाऱ्यामुळे टरफलं आणि हलका कचरा दूर जाऊन पडायचा. बाजरीचे दाणे जवळच पडून त्याची रास तयार व्हायची. आता यंत्रांनी कामं सोपी झाली. आणि मळणी करण्यासाठी बैलांचा कसा उपयोग करतात? तर शेतात एक गोल जागा तयार करतात. त्याला म्हणायचं खळं. खळ्यात एक खुंटा मधोमध उभा करून त्याला बैल बांधतात. बैल त्या खुंट्याभोवती गोल गोल फिरतो. त्यावेळेला त्याच्या पायाखाली येतील अशा रीतीने कणसं रचून ठेवायची. बैल फिरायला लागला की त्याच्या वजनामुळे दाणे सुट्टे होतात. आता उफणणीनंतर मिळालेलं धान्य पोत्यात भरून ठेवतात. कीड लागू नये म्हणून त्याची योग्य काळजी घेतात. घराला जितकं हवं आहे तेवढं धान्य घरात ठेवतात आणि उरलेली पोती गाडीत भरून बाजारपेठेत पोचतात. तेथे व्यापारी धान्य विकत घेतात. तेव्हा शेतकऱ्यांनी उगवलेल्या धान्याचे त्याला पैसे मिळतात. मग व्यापारी जे धान्य विकत घेतात ते सगळ्या देशात विकलं जातं. त्यासाठी ते ट्रकनी किंवा मालगाडीनी सगळीकडे पोचवतात. त्यासाठी हमाल आणि ट्रक चालवणारे श्रम घेतात. याशिवाय वाहतुकीचा खर्चही येतोच. मग
ही धान्याची पोती किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे येतात. मग लोक त्यांच्याकडून धान्य विकत घेतात, ते निवडतात, स्वच्छ करतात, त्याचं पीठ करतात. मग स्वयंपाक करताना पीठ मळतात, थापतात आणि भाजून भाकरी करतात. या ठिकाणी आपण इंधन वापरतो, त्यालाही खर्च येतो. आणि एवढं सगळं झाल्यानंतर भाकरी आपल्या ताटामध्ये पडते. मग मुलांनो सांगा, इतक्या लोकांच्या प्रयत्नांनी जे अन्न तयार होतं ते अन्न वाया घालवणं योग्य आहे का? नाही ना? मग आता तुम्ही ताटामध्ये काहीही टाकणार नाही ना? छान. आणि आपल्याला जेवढं हवं तेवढंच वाढून घ्यायचं, म्हणजे अन्न वाया जाणारच नाही. आता भाकरीशिवाय इतर अन्नपदार्थ कसे मिळतात बघा. मासळी पाण्यातून मिळते आणि ती मिळवण्यासाठी कोळी कष्ट करतात. काही लोक जंगलात मिळणारी आवळा, जांभळं, करवंद, बोरं गोळा करून विकतात. काही जणांचे भाजीपाल्यांचे मळे असतात. काही लोकांच्या फळांच्या बागा असतात. सर्व लोक आपापला व्यवसाय चालवण्यासाठी खूप कष्ट करतात आणि खर्चही करतात. म्हणून कोणत्याच अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आता स्वाध्याय. जोड्या लावा. अ गट ब गट. बरोबर उत्तर: मीठ, समुद्र. ऊस, शेत. मकाणे, गोड्या पाण्याचे तळे. बोरे, वन. अंडी, कुक्कुटपालन. भाजीपाला, मळा. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.